सध्या रस्त्यांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे. म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे काहीही कळायला मार्ग नाही. गावागावामध्ये जी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्या संदर्भात कुणीही बोलायला तयार नाही. कुठलंही आंदोलन होत नाही की कुणीही निवेदन देत नाही. म्हणजे पूर्वी ज्या प्रकारे लोक संतापून उठायची तो संताप आता काही दिसत नाही. आणि म्हणून रस्ते गिळणारे राक्षस या नावाने अनेक मालिका सुरू केली. म्हणजे मालिकेचे फक्त 3 भाग प्रसिद्ध झालेत आणि अक्षरशः राजकारण्यांच्या, ठेकेदारांच्या आणि भ्रष्टाचारांच्या बुडाला आग लागली. लोक बोलायला लागलीत, लोक संतापायला लागलीत, लोक आता लिहायला लागलीत, लोक आंदोलन करायला लागलीत आणि एक एक भ्रष्टाचार चव्हाट्यावर यायला लागले. ही मालिका सुरू केल्यानंतर काही आता प्रश्न विचारायला लागलेले आहेत. म्हणजे वाडा तालुका तर अक्षरशः ढवळून निघालाय. मला एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय, ज्या पद्धतीने शिव्यांच्या लाखोळ्या वाहताय, हे खरंच करणं गरजेचं आहे. त्यांना मी उत्तर दिले आणि त्याच अनुषंगाने आजचा भाग आहे. वाडा भिवंडी रस्त्यावर जे खड्डे पडलेत, जे रस्ते खाल्लेत, ज्या पद्धतीने हे रस्ते गिळलेत, त्याचं नेमकं काय झालं. म्हणजे बरीच लोक सांगतात की ठेकेदारांचं काहीच वाकडं होत नाही. आज मी तुम्हाला पटवून देणार आहे की ठेकेदारांचं वाकडं हे नेमकं कसं होतं. म्हणजे मालिकेचे 3 भाग प्रसिद्ध झाल्यानंतर शाखा अभियंत्यांच्या, डेप्युटी इंजिनियरच्या, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या आणि त्याच्यामध्ये सहभागी असलेल्या ठेकेदारांच्या बायका आता विचारायला लागल्या की आपल्या घरामध्ये खरोखर पैसा जो येतो तो भ्रष्टाचाराचा येतो का. म्हणजे अचानक आपली एवढी प्रगती कशी झाली, आपल्याकडे अचानक एवढा पैसा कसा झाला. आणि एवढा पैसा आल्यानंतर आपल्याला सुख का मिळत नाही. आणि मग शरद पाटील जे बोलतोय ते खरं आहे. खरं तर ह्या प्रश्न विचारणाऱ्या बायका ज्या आहेत त्या थोडीफार लाज लज्जा बाळगणाऱ्या आहेत, थोडीफार त्यांना अब्रूची चाड आहे आणि सभ्य घरातली आहेत. फक्त ज्यांना अब्रूची चाड होती, इज्जत होती, त्यांच्याच बायका मुलांनी हे प्रश्न विचारले. लुटारू ठेकेदारांच्या बायकांनी हा प्रश्न विचारायचा प्रश्नच आला नाही. कारण ते याच भ्रष्टाचाराच्या पैशावर नटतात, मुरटतात, श्रीमंतीचा माज दाखवतात. त्यामुळे त्यांना लाज वाटण्याचा प्रश्नच आला नाही. ठेकेदार, अधिकारी आणि राजकारणी मात्र आता हवालदिल झाले, वैतागलेत, चिडलेत, संतापलेत. पण करणार काय, कारण आता भ्रष्टाचार हा सगळा उघड झालाय. म्हणजे अनेकांनी सांगण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला का आम्ही नाही, आम्ही काहीच केलं नाही. पण ज्यावेळेस माहितीच्या अधिकारात मिळालेली कागदपत्र सगळी उघड झाली त्यावेळेस यांचे खरे चेहरे समोर आले. नाहीतरी प्रत्येक रस्त्याचा ठेकेदार हा PWला माहीत असतो, गावामध्ये काम करणाऱ्यांना माहीत असतो. आणि त्याच्यामुळं लोक आता संतापून त्यांना शिवीगाळ करायला लागले आणि त्याच्यामध्ये आता उघडे होताने बोलतात. म्हणजे अक्षरशः काही ठेकेदारांची अवस्था आम्ही बघितली. म्हणजे 3-3 वाजेपर्यंत दारू पिल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. अगदी सगळं पाप त्यांच्या अंगावर फुटायला लागले. एका मागून एक संकट यायला लागलेत आणि त्यातच लोकही पिसाळलीत, लोक संतापलीत, चिडलीत, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आता कमेंट्स करायला लागले. सोशल मीडियावर या ठेकेदारांची आई बहीण आता ही लोक काढायला लागली. म्हणजे आता रस्त्यावर जाणारे शिवाय शाप देत होते, आम्ही आमच्या चॅनलवर बोलत होतो. आता सोशल मीडियावर अत्यंत खालच्या भागात, म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये लोक कमेंट्स करतायत. आता या रस्त्यांच्या भ्रष्टाचाराला जबाबदार फक्त हे PWचे अधिकारी किंवा ठेकेदार हेच आहेत का, असाही कधी प्रश्न विचारलाय. खरं तर फक्त ठेकेदार आणि अधिकारी हेच भ्रष्टाचार करू शकतात हे कधीही शक्य नाही, राजकारण्यांचा त्यांना पाठिंबा असल्याशिवाय. त्यामुळे काही राजकीय पदाधिकारी या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे. काही राजकीय पक्षांचे जे भामटे आहेत, त्यांची नावं दिली आहेत, ज्या ठेकेदारांनी आता ठेकेदार बोलायला लागले का मी यांना पैसे दिले, त्यांना पैसे दिले, तर हे टक्केवारी फेम जे भामटे आहेत हे आता सावरासावर करत फिरतायत. मात्र पब्लिक सब कुछ जानती आहे. कोण किती पाण्यात आहे, कोणाची प्रगती कशी एका रात्रीत झाली, कोणी कोणत्या रस्त्यावरचे किती पैसे खाल्लेत, कुठल्या रस्त्याचं काम कुठल्या ठेकेदारांनी केलंय, कुठली बोगस बिलं काढली गेली, हे अत्यंत वाईट भाषेत
लोक आता बोलायला लागले. म्हणजे सर्वात वाईट आणि किळसवाणी गोष्ट अशी की आता ठेकेदारांनाच काही भ्रष्ट लोकप्रतिनिधींनी नागडं करायला सुरुवात केली. म्हणजे काही सभ्य राजकारणी आहे, काही चांगले ठेकेदार आहेत, यांनी आता लोकप्रतिनिधींना, जे काही वाईट लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ठेकेदारांनी आता नागडं करायला सुरुवात केली. कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणत्या रस्त्यासाठी किती पैसे मंजूर केले आणि त्या बदल्यात किती पैसे घेतले याचे किस्से आता चर्चेला आलेले आहेत. त्यामुळे आम्ही नेमके कुणाला निवडून दिलंय, निवडून आल्यापासून हे फक्त पैसेच खातात का, ठेकेदारांनी यांना विकत घेतलंय का, असे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये यांची नाचक्की जोरदार सुरू आहे. म्हणजे गावाच्या रस्त्यापासून, म्हणजे अगदी सरपंचांपासून नगरसेवकांपर्यंत, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांपासून थेट आमदार खासदारांपर्यंत, त्याच्यामध्ये सगळेच वाईट आहेत अशातला भाग नाहीये, सगळेच भ्रष्टाचारी असतात आहेत अशातलाही भाग नाहीये, पण काही आहेत. आणि म्हणून ठेकेदार माजलेत, अधिकारी बोगस बिल काढायला धजावत आहेत. म्हणजे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आपण फक्त नेहमी आमदार खासदारांना दोष देतो, मात्र विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी त्या भागामध्ये आहेत. ज्या रस्ता लुटला गेलाय, खाल्ला गेलाय, त्या भागामधले राजकीय पदांवर असलेले जे पदाधिकारी आहेत त्यांचं कुठलंही निवेदन नाही, कुठलाही मोर्चा नाही, अगदी कुठलाही आवाज त्यांनी उठवलेला नाही. त्याचं कारण हे आहे की सगळ्यात आधी हे काही भामटे पुढारी, गाव पुढारी हे सगळ्यात आधी विकले जातात. म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक भडवा असतो, 1 ते 2 हे भडवे ठेकेदाराला सामील होतात आणि त्याच्यानंतर ही लुटमार सुरू होते. म्हणजे मटेरियल आम्हीच पुरवणार, साहित्य आम्हीच टाकणार, काम आम्हीच घेणार आणि हे सगळं ठेकेदारांच्या पथ्यावर पडतं. गावातलेच भडवे विकत घेतले की त्याच्यानंतर त्यांना बोगस बिलं काढायला सोपं होतं. म्हणजे माझ्याकडे एक उदाहरण खूप चांगलं आहे. एका रस्त्यावर म्हणजे एक ठेकेदार या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात काम करायला गेला आणि काम मोठं होतं. तेव्हा त्याला विचारलं की त्या रस्त्यावर जाऊन, तेवढ्या लांब जाऊन, त्या गावामध्ये जाऊन तुम्ही काम कसं करणार. तर त्यांनी सांगितलं की खूप सोपं आहे दुसऱ्याकडे जाऊन काम करणं, कारण तिथे प्रत्येक गावात एक दोघे विकायला बसलेले असतात. मग ते कोणतरी भाई असतात, कोणतरी गुंड असतात, कुठले पदाधिकारी असतात आणि ते सांगत नाही नाही हे सगळं आम्हीच करणार. ठेकेदाराला सोपं होतं. ठेकेदार 5-50 हजार रुपये देऊन त्यांना कामाला ठेवतो, रस्त्याची जबाबदारी त्यांच्यावर देतो आणि तेच काम ते थातूर मातूर करतात आणि ठेकेदार बसून पैसे कमवतो. आता ह्या भडव्यांचा जर बंदोबस्त केला नाही तर हे रस्ते असेच खाल्ले जाणार आणि म्हणून त्यांच्या अगदी उरावर बसून काही कामं करून घेतली पाहिजेत. आता ती होत नाही. आता लोकप्रतिनिधी म्हणायची लायकी या खरं त्या पदाधिकाऱ्यांची आहे का, त्या पदावर राहायच्या लायकीचे ते आहेत का. कारण हे सगळे ठेकेदारांच्या ताटाखालची मांजर आहेत. हे ठेकेदारांचं काहीही वाकडं करू शकत नाही. कारण प्रत्येक रस्त्याला ठेकेदार माहिती आहे, प्रत्येक रस्ता लुटला गेलाय, कसा खाल्ला गेला हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही एकही लोकप्रतिनिधी म्हणजे अगदी सरपंचांपासून तर शेवटपर्यंत कुणीही बोलायला तयार नाही, आवाज उठवत नाही, कुठलाही ते पत्रव्यवहार करत नाही आणि रस्त्यांची कामे त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने करून न घेता फक्त टक्केवारी घेतली जाते. प्रत्येक कामाचे पैसे या पदाधिकाऱ्यांकडे पोहोचतात, या राजकारण्यांकडे पोहोचतात, गाव गुंडांकडे पोहोचतात आणि तिथे जे दलाली करणारे जे भडवे असतात त्यांच्याकडेही पैसे पोहोचतात. म्हणून या रस्त्यांचा सत्यानाश लावलेला आहे. आम्ही या विषयावर आवाज उठवल्यानंतर म्हणजे आम्ही अनेकांचा प्रश्न आहे की भाषा ही सभ्य असायला हवी. भाषा कधीच सभ्य असायला हवी. लोक कधी चिडतात. म्हणजे आपण अगदी भावाभावांचं भांडण झालं तरी पण आपण शिवीगाळ करतो, अगदी अश्लील शिवीगाळ करतो. त्याचं कारण काय. जेव्हा तळपायची आग मस्तकात जाते तेव्हा तोंडातून पहिली शिवी बाहेर पडते. आणि जेवढे मी रस्ते फिरलो म्हणजे माझ्या फेसबुक पेजवर बघा, मी रोज रस्त्यांचे फोटो टाकतोय, तिथे जिथे गेलोय तिथे लोक आई बहिणीवरनं ठेकेदारांना शिव्या देतात. एक छोटंसं उदाहरण देतो. म्हणजे मी पहिला भाग जेव्हा टाकला तेव्हा आमच्याकडे कुणबी मीडिया नावाचं एक फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर पेज आहे. व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आला. मेसेज आहे लोकसत्ताचे पत्रकार रमेश पाटील यांचा. ते काय म्हणतात बघा, या ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना नियतीत शिक्षा देत आहे. असे अधिकारी व ठेकेदार यांच्या कुंडल्या तपासा, त्यांच्या वैयक्तिक जीवनात डोकावून पहा, मग समजेल नियतीच्या हातून कोणीच सुटत नाही. म्हणजे रमेश पाटील यांनी अवघ्या 4 ओळीमध्ये वस्तुस्थिती मांडली. म्हणजे याच्यातला एकही ठेकेदार सुखी नाही, यांची बायका पोरं सुखी नाही, एकही अधिकारी सुखी नाहीये. जेवढे पैसे कमावले तेवढे ते पाप घरामध्ये घेऊन आलं आणि ते पाप त्यांच्या अंगावर फुटलं. आणि हे कोण बोलत आहेत, रमेश पाटील. रमेश पाटील पुढे लिहित आहेत
म्हणजे अगदी मला त्यांनी व्यक्तिशः मेसेज व्हॉट्सअपवर पाठवला. ते म्हणतात की केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना, सर्वच खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी फाट्यावर मारतात. वस्तुस्थिती आहे, एकाही पदाधिकाऱ्याला माहितीचा अधिकार मागूनही माहिती दिली जात नाही, नेमकं काय चाललंय हे सांगितलं जात नाही. आणि हे रमेश पाटील यांनी खूप कमी शब्दात चांगल्या प्रकारे मांडले. ते पुढे म्हणतात, फाट्यावर मारले जाणारे हेच पदाधिकारी पुढारी आपल्या नेत्यांचे, आमदार खासदार यांचे पाय चाटतात. हे रमेश पाटील हे बोलत आहेत, पण आपल्या पदांचे राजीनामे देत नाहीत. म्हणजे सध्या सुरू असलेल्या या भ्रष्टाचाराला सर्वस्वी जबाबदार केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी जबाबदार आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. आपल्या देवळी मानिवली पीक शिलोतर या 10 किलोमीटरच्या अंतराच्या रस्त्यावर 10 मोऱ्यांच्या दुरुस्तीच्या नावाने 2 वेळा बिल काढून झालेले आहेत, मात्र एकदाही दुरुस्ती झालेली नाही. लोकसत्ताचे पत्रकार रमेश पाटील हे काही आक्रमक पत्रकार नाहीत, सरळ आणि साधे पत्रकार आहेत. आणि तरीही मालिकेचा पहिला भाग पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या तळपायाच्या मस्तकात गेली आणि त्यांनी मोठ्या धाडसाने प्रतिक्रिया नोंदवली. खरं तर हे रमेश पाटलांचा हा स्वभाव नाही. रमेश पाटील ज्यांना ओळखतात किंवा रमेश पाटलांना जे ओळखतात त्यांना माहीत असेल की रमेश पाटील एवढे आक्रमक नसतात. मात्र पहिला भाग बघितल्यानंतर त्यांनी थेट आमच्या गावातल्या ज्या मोऱ्या खाल्ल्या गेल्या, अगदी त्यांच्या घरासमोरची मोरी खाल्ली गेली, त्या संदर्भामध्ये त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता अशा प्रतिक्रिया ह्या प्रत्येक रस्त्यावर ऐकायला मिळते. म्हणजे साधी, सभ्य, अगदी चांगली माणसं ही ठेकेदारांना शिव्या देतात. मला अनेक प्रश्न विचारला की ठेकेदारांची आई बहीण काढणं हे आवश्यक आहे का? त्यांनी काय केलं? मी त्यांना सांगितलं की आपण शिवी कधी देतो, म्हणजे प्रचंड आपल्याला जेव्हा संताप येतो, राग येतो, तेव्हा आपण शिव्या देतो. आणि मग त्या शिव्या मनातल्या मनात का द्यायच्या? मनातल्या मनात दिल्यानंतर ते विष तयार होतं. आम्ही जाहीरपणे बोलतो आणि जाहीरपणे बोलतो तेव्हाच या लोकांना लागतं. आणि म्हणून आता थोडेफार काय होईना रस्त्यांची दुरुस्ती सुरू झालेली आहे. म्हणजे आजचा प्रसंग आहे, वाडा कुडूस रस्त्यावर दुरुस्ती सुरू झालेली आहे. अनेक संघटनांनी इशारे दिले, आंदोलनांचा इशारा दिल्यानंतर आता कुठे रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली, तर आपण बोलल्याशिवाय किंवा आपण लिहिल्याशिवाय कुठेही हालचाल होत नाही. आता सभ्य भाषेत बोललं, चांगल्या भाषेत बोललं की यांना ते कळत नाही आणि म्हणून असभ्य भाषा वापरायला लागते. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी. ही सगळे नाठाळ आहेत. यांना आपल्याला समजवून सांगून काहीही सुधारणार नाही. यांना असं वाटतं की आमचं कुणीही वाकडं करणार नाही, आमच्यावर कुणीही अगदी जबरदस्तीने आमच्याकडून काम करून घेऊ शकत नाही, आम्ही वाटेल तसे वागू. म्हणजे जव्हार पीडब्ल्यूडी 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्यानंतर तो चव्हाट्यावर आल्यानंतरही चौकशी होत नाही. त्यामुळे ठेकेदारांना वाटतं आमचं काहीही होणार नाही. मात्र एक होईल की हे रोज शिवाय शाप खात बसतील आणि हे कधीही सुखी होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्याने एकाने सांगितलंय की तुम्ही आई बहिणींवर शिव्या दिल्यापेक्षा त्यांची बायको, मुलगी, मुलगा हे जे काही पैसे या ठेकेदार खातोय, घरात आणतोय, कमावतं, त्यांच्या नावावर ही लोक जगतायत, ठेकेदाराला जाब विचारत नाही, यांना तुम्ही का बोलत? म्हणजे खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत. आई बहीण कशाला? कारण हे ठेकेदार आईला बहिणीला जवळ कधीच करत नाही. तो पापाचा भ्रष्टाचाराचा पैसा आपल्या मुलींना, आईला, आपल्या बहिणीला यांना न देता तो बायकोला आणि मुलांना देतात. आयुष आरामात त्यांना जगण्यासाठी ज्या ज्या सोयी करून ठेवतात त्या आता त्यांना आत्मघातकी ठरायला लागलेत. कारण यांची सगळ्यांची पोरं बिघडलेत. घरामध्ये एकाचाही संसार सुखाचा नाही आणि म्हणून लोकांच्या शिव्याशाप यांना लागायला सुरुवात झालेली आहे. ज्या वेळेस हा पैसा घरात येतो, मी त्यांनी खूप चांगलं लिहिलंय की ज्या वेळेस हा पैसा घरात येतो तेव्हा प्रत्येक बायकोने विचारलं पाहिजे की तुमच्याकडे हा पैसा आला कुठून? एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा येतो कुठून? तुम्ही जो काही रस्ता केलेला आहे तो रस्ता मला बघायचा आहे, कारण मीही त्याच रस्त्यावरून फिरते, त्याच रस्त्यावरून जाते. आता रस्त्याची अवस्था एवढी वाईट असताना आपण सुखात राहणं योग्य आहे का, असा प्रश्न का विचारला जात नाही, असंही ते म्हणतात. आता जोपर्यंत या ठेकेदारांच्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि लुटारू राजकारण्यांच्या बायका हे प्रश्न विचारत नाही तोपर्यंत ही रस्त्यांची अवस्था ही अशीच राहील. अगदीच बोगस बिलं जी काढली जातात त्याच्यामध्ये कुठेही कमतरता राहणार नाही आणि त्याच वेळेस लोक शिव्या देत राहतील,
ठेकेदारांची झोप उडत राहील, संकटामागून संकट त्यांच्यामध्ये येत राहतील आणि तेही काहीही करू शकणार नाहीत. म्हणजे आम्हाला जो प्रश्न विचारला होता की शिव्या का देतात, खरं तर ती शिवी नाहीच आहे. म्हणजे गाव लुटून ठेकेदाराच्या घशात घालणं, अधिकाऱ्यांची घरं भरणं ही भडवेगिरी आहे. आणि ही भडवेगिरी करणारी प्रत्येक गावामध्ये 2 ते 3 माणसं असतात आणि यांच्यामुळं गावाचा सत्यानाश लागला. म्हणजे वाडा कुडूस रस्त्यावर तुम्ही जर बघितलं की ठेकेदाराला काम मिळालं, बरोबर ठेकेदाराचे पाय चाटून कामं घेणारे आणि कामं न करताच बिलं काढणारे अनेक आहेत. म्हणजे या रस्त्यावर गेल्या 2 वर्षापासून 2-3 वर्ष झाली जय भारत कंस्ट्रक्शन नावाचा एकच ठेकेदार काम करतोय. पण तो ठेकेदार इथल्या स्थानिकांना ही कामं देऊन कशी तरी कामं करून घेतो. म्हणजे एकदाही त्यांनी चांगले खड्डे भरलेले नाही. मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आणि तो गैरव्यवहार कोणीही बाहेर काढलेला नाही, कोणीही बाहेर काढणार नाही अशी परिस्थिती आहे. आता वाडा भिवंडी रस्ता हा जो रस्ता आहे तो अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेला. म्हणजे अनेक लोक खरं तर हे आमदार खासदारांचे प्रश्न विचारले पाहिजे ते पत्रकारांना विचारतात. पत्रकार काय करतात, तुम्ही काय करता, तुम्ही या याच्यावर बोलत का नाही, तुम्ही याच्यावर लिहित का नाही. एकही पत्रकार, मी सोडून द्या, मी गेली 10 वर्ष या रस्त्याबद्दल बोलतोय, पण अगदी नव्याने जन्माला आलेले जे पत्रकार आहेत त्यांनीही लिहायचं सोडलेलं नाही. एकही वृत्तपत्र किंवा एकही पत्रकार या संदर्भात लिहायचा राहिलेला नाही. पत्रकारांची जबाबदारी पत्रकारांना माहिती आहे. ज्या ज्या घटना घडतात त्या त्या घटनांवर आम्ही लिहितो, बोलतो. जनता कुठे आहे, लोकांचा उद्रेक का होत नाही, लोक का बोलत नाही, लोक का संतापत नाही. आता ते बोलायला लागले, संतापायला लागले, कारण मशाल जेव्हा सुरू होतो, मशाल जेव्हा पेटते तेव्हा आग 100% लागते. आणि रस्त्यांची दुरुस्ती ही अगदी चांगल्या प्रकारे होते. आज महामार्गाची अक्षरशः चाळण झाले, तीव्र संताप व्यक्त होत आहे. म्हणजे मनसेने चांगलं आंदोलन केलं. ही मालिका सुरू झाल्यानंतर आणि त्यांचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव या रस्त्यावरून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं या रस्त्यावर अनेक जण प्रवास करतात, आमदार खासदार करतात, नेते करतात, सगळे करतात, पण कोणालाही लाज वाटत नाही, कारण प्रत्येकाच्या घरात हे पाकिटं पोहोचलेले आहेत. अविनाश जाधव या रस्त्यावर गेल्यानंतर त्यांनी इथल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आणि त्याच्यानंतर मनसेचे तालुका अध्यक्ष आहेत कांतिकुमार ठाकरे हे आक्रमक झाले आणि त्यांनी रस्त्यावर भेट देऊन ठेकेदाराला त्या खड्ड्यातून चालायला लावलं आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल केले. ते डोफाडोफावर खड्डे भरलेले आहेत. एवढ्या मोठे खड्डे पडल्यानंतर कोणीही बोलत नसेल तर लाज वाटायला पाहिजे आपल्याला. मनसेने मात्र त्याच्याबद्दल बोललं आणि आता मनसेने इशारा दिला की हे जर खड्डे जर नीट केले नाही, जर हा रस्ता नीट केला नाही तर लोकप्रतिनिधींचे पुतळे आम्ही त्या खड्ड्यात अगदी दोरीला बांधून ठेवू. म्हणजे मनसेने खरोखर हा उपक्रम राबवायला पाहिजे, पण नुसते आमदार खासदारांचे नको. हे जे भडवे लोकप्रतिनिधी आहेत ना, म्हणजे लोकप्रतिनिधीच्या खालचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत ना, टक्केवारी घेणारे, पैसे घेणारे, पाकिटं घेणारे, कामं द्या म्हणून सांगणारे, यांना खरं टार्गेट करायला पाहिजे. ही जी लोक आहेत यांची नावं तिथे जाहीर करायला पाहिजे, कोणी किती पैसे घेते आणि आतापर्यंत या रस्त्यावर किती पैसे खर्च झाले. म्हणजे खरं तर मनसेचं अभिनंदन आहे की मनसेने बऱ्यापैकी हे आंदोलन उभारलेलं आहे आणि याच्याशिवाय 18 टोळी जी आहे, म्हणजे आम्ही त्याला 18 सांगतो, अधिकारी, ठेकेदार आणि राजकारणी हे मिळून हे पैसे खात आहेत. ही जी 18 टोळी आहे ही शुद्धीवर येणार नाही. आता या रस्त्यात वाडा ते भिवंडी म्हणजे मनोर वाडा भिवंडी हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2010 ते 2021 पर्यंत 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाला. म्हणजे खर्च झाला 400 कोटी, त्यामध्ये 200 कोटी रुपये हे काढून, बोगस बिलं काढून खाल्लेले आहेत. आणि या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून अनेकदा अनेकांनी आवाज उठवलाय. या रस्त्याचं प्रकरण कोर्टातही चालू आहे आणि तरीही कुठल्या प्रकारची चौकशी होत नाही. याचं कारण हा जो भ्रष्टाचार आहे हा खालपासून वरपर्यंत मुरलेला आहे. म्हणजे अगदी मंत्रालयापर्यंत हा भ्रष्टाचार पोहोचतोय आणि त्याच्यामुळे याची कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही. खरं तर खालपासून वरपर्यंत प्रचंड भ्रष्टाचार जो बोकळला आहे त्याच्या विरोधात आता आवाज उठवल्याशिवाय कुठल्याही प्रकारची चौकशी होणार नाही. मग जरी चौकशी झाली नाही तरी देवाच्या काठीला आवाज नसतो, देव शिक्षा देतो. आता बघा तुम्ही, या रस्त्याचा कंत्राट ज्यांनी घेतलं होतं त्या सुप्रीम कंपनीचं नेमकं काय झालं, म्हणजे मी खूप जवळून अनुभवले सुप्रीम कंपनी, म्हणून सांगतोय की वाडा भिवंडी मनोर हा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम सुप्रीम कंपनीने टेंडर घ्यायला लावलं होतं. ते टेंडर पहिल्यांदा 95 कोटींचं होतं. म्हणजे हा रस्ता फक्त 95 कोटींमध्ये झाला असता. 95 कोटी आता आकडे ठेकेदारांना खूप मोठे वाटायला लागले, पण 1 कोटी म्हणजे 100 लाख. आता या 100 लाखांमध्ये किती रस्ता होतो हे सगळ्यांना माहिती आहे. इथे 95 कोटी होते.
95 कोटींमध्ये हा रस्ता चांगला झाला म्हणून एस्टिमेट बनवलं होतं. सुप्रीम कंपनी त्यावेळेस छगन भुजबळांच्या मांडीवर बसत, म्हणजे बांधकाम खात्याचे जे मंत्री होते छगन भुजबळ. आता छगन भुजबळांनी त्याची शिक्षा भोगले. जे काही या रस्त्यावर झालं त्याचं पाप त्यांच्या अंगावर फुटलं आणि नंतर काय झालं हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यावेळेस सुप्रीम कंपनीने त्याचा इंटरेस्ट दाखवला तेव्हा त्या रस्त्याचं कंत्राट झालं 185 कोटींचं, म्हणजे 95 कोटींवरनं थेट 185 कोटींवर गेलं. त्याच्यानंतर छगन भुजबळांना जेव्हा ही माहिती पडली, छगन भुजबळांकडे हे गेले, तेव्हा ते कंत्राट झालं 365 कोटींचं. आणि त्याच्यानंतर छगन भुजबळांचा मुलगा, पुतण्या वगैरे हे सगळे सामील झाले, पार्टनरशिप झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, अशी आता चर्चा होती त्यावेळेस. पण म्हणजे नाव सुप्रीम कंपनीचं जरी असलं तर त्यांना आशीर्वाद जो होता तो आशीर्वाद भुजबळांचा होता, ही वास्तव आहे. आणि म्हणून 365 कोटींपर्यंत हे टेंडर पोहोचलं आणि 95 कोटीवरनं 365 कोटी जाऊनही हा रस्ता ते चांगल्या प्रकारे करू शकलेले नाहीत. म्हणजे आता जव्हार पीडब्ल्यूडीची किंबहुना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जे इस्टिमेट बनतात ते कशी बनतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कुठलाही ज्युनियर इंजिनियर, शाखा अभियंता, म्हणजे फार कमी 5% ज्युनियर इंजिनियर असतील का ते स्वतः इस्टिमेट बनवत असतील, बाकी सगळी इस्टिमेट ठेकेदार बनवतात. 1 कोटीचं काम 10 कोटीचं इस्टिमेट बनलं जातं. 10 लाखाचं जर काम असेल त्याचं इस्टिमेट 1 कोटीचं बनलं जातं आणि याच्यामध्ये हे सगळे सामील असतात. वाडा मनोभिवंडीचं रस्त्याचंही इस्टिमेट अशाच प्रकारे बनलं होतं. आता 365 रुपये खर्च करूनही हा रस्ता सुप्रीम कंपनी करू शकलेली नाही. गेली 10 वर्ष लोकांचे प्रचंड हाल झाले, त्यामुळे खाल्लेले पैसे त्यांच्या अंगावर फुटले आणि ही कंपनी अक्षरशः उद्ध्वस्त झाली. या जन्माची पापं जी असतात ती याच जन्मात फेडायची असतात. ठेकेदार आता कितीही जर उड्या मारत असले, कोटी कोटींची उड्डाणं घेत असले तरी त्यांना हे रस्त्याचे भोग हे भोगावे लागणार आहेत, जे सुप्रीम कंपनी भोगते. म्हणजे मी या रस्त्यातून खूप जवळ चालतोय, मशाल वृत्तपत्रातून या रस्त्यावर आम्ही आग ओकत होतो. म्हणजे सगळ्यांनाही माहिती आहे, आमच्याकडे जे अंक आहेत. 2013 मध्ये जेव्हा निलेश सांबरे यांनी टोल नाक्यासाठी आंदोलन केलं आणि 105 दिवस त्यांना सुप्रीम कंपनीने जेलमध्ये टाकलं, तेव्हा तर आम्ही अक्षरशः मशालमधून आग ओकत होतो. आम्ही थांबत नाही, म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी करून बघितल्या, थांबत नाही. त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यामार्फत सुप्रीम कंपनी त्यांच्या पवईच्या ऑफिसमध्ये आम्हाला बोलवलं होतं, बसून चर्चा करू. चर्चा करायला मला कधीच बंधन नसतं. मी कोणाशी चर्चा करायला तयार आहे, मी कोणाबरोबर बोलायला तयार आहे. माझ्या मागण्या काय आहेत ते समजून घ्या. मी जेव्हा तिथे सुप्रीम कंपनीमध्ये गेलो पवईला, त्यावेळेस विकी शर्मा म्हणजे रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर किंवा सुप्रीम कंपनीचा मालक, त्याचे वडील जे होते लल्लू शर्मा म्हणून त्याला लल्लू भाई वगैरे बोलत होते, लल्लू शर्मा त्यांचं नाव आहे. मी जेव्हा त्यांच्या समोर बसलो एका अधिकाऱ्यासोबत, तेव्हा त्यांनी या सगळे पेपर त्याच्या टेबलवर माझ्या टेबलवर ठेवले. हे तू कितीही लिहिलंस तरी काही फरक पडणार नाही, तुझ्या पेपरला कोणीही विचारत नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहेत, मंत्र्यांपासून सगळे विचारत आहेत. आणि विशेष म्हणजे सगळी यंत्रणा पैसे घेऊन मोकळी झालेली आहे तुझ्याशिवाय. तुला किती पाहिजे ते सांग. मी त्यावेळेस लल्लू शर्मांना सांगितलं होतं की शरद पाटीलला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे. तुम्ही कितीही आपटा, तुम्ही कितीही केसेस करा, तुम्ही कितीही सांगा, काही करा, पण मी बोलत राहणार. चर्चा जर हीच करायची असेल देवाणघेवाणची तर मी चाललो. मी निघताना त्यावेळेस लल्लू शर्माने सांगितलं की बघ अजूनही विचार कर. एकाही त्यांचे शब्द असे आहेत की या कंपनीमध्ये किंवा या रस्त्यामध्ये मंत्रीच पार्टनर आहेत, सगळ्यांनी पैसे घेऊन झालेले, तू एकटा काय करू शकणार आहेस. मी त्याच वेळेस मागे फिरवून त्याला सांगितलं की आत्तापर्यंत म्हणजे मी बरीच वर्ष पत्रकारिता झालेली आहे, मी बघतोय ठेकेदार कुठे होते आणि कुठे आहेत. कालचे ठेकेदार आज दिसत नाही, आजचे ठेकेदार उद्या दिसणार नाहीये. हा पापाचा पैसा आहे, हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे, हा कुणालाही पचत नाही. आणि लोक जेव्हा या रस्त्यावरून प्रवास करतात तेव्हा ते शिव्याशाप देतात. ते सगळे शिव्याशाप तुम्हाला लागतात आणि ते अंगावर फुटतात. लक्षात ठेवायचं, हा रस्ता पण इथेच आहे, तुम्ही पण इथेच आहे आणि मी पण इथेच आहे. तुमच्या कंपनीची काय वाताहत होते ते बघा. लल्लू शर्मा खूप जोरात हसले. म्हणजे कुठून आणलं हे? त्या अधिकाऱ्यांना विचारलं की कुठला आहे की याच्यामध्ये एवढा हमपणा किंवा अहंकार कसा आहे. मी तर अहंकार वगैरे नाही आहे, वस्तुस्थिती आहे, वास्तव आहे. त्याच्यानंतर मी अग्रलेख लिहिला मशालमधून. अग्रलेखाचं शीर्षक होतं यांना नरकातही जागा मिळणार नाही. हा अग्रलेख खूप गाजला होता.
काही महिन्यातच दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा घोटाळा बाहेर आला. छगन भुजबळ जेलमध्ये गेले आणि जेलमध्ये जेवढे दिवस राहिले, जेवढे 2 वर्षाचा कालावधी राहिले, जेलमध्ये एक मंत्री म्हणजे गेली अनेक वर्ष, म्हणजे शिवसेनेचे ते पहिले महापौर होते, त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये मंत्री होते, अगदी राष्ट्रवादीच्या गेल्यानंतर त्याच्यानंतर मंत्री होते, आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेला माणूस जेव्हा 2 वर्ष जेलमध्ये राहतो त्यावेळेस ती जागा नरकापेक्षाही वाईट होती. आणि त्यावेळेस पुन्हा मी लिहिलं होतं की नरक याला म्हणतात, जिवंतपणेही तुम्हाला पाप फेडावी लागतात. म्हणजे छगन भुजबळांनी जे ठेकेदार पोचले त्या ठेकेदारांची पापं छगन भुजबळांना लागली आणि त्याच्यानंतर त्यांना जेलमध्ये लागलं. आजची छगन भुजबळांची अवस्था काय, अगदी दुय्यम दर्जाचं त्यांना खातं मिळालेलं आहे. एक चांगला माणूस आज PWDच्या भ्रष्टाचारामुळं अक्षरशः बदनाम झाला. आणि म्हणून माझं नेहमीच सांगणं आहे की हे जे ठेकेदार आहे याला कोणालाही पैसा हा लाभ होणार नाही. त्याच्यानंतर छगन भुजबळ जेव्हा जेलमध्ये गेले त्याच्यानंतर त्यांच्या नावावर कामे करणारी ही जी सुप्रीम कंपनी आहे ते सगळ्यांना सांगत फिरत आहे आणि पार्टनर आहेत, त्यांचा मुलगा पार्टनर, त्यांचा पुतण्या पार्टनर आहे, अख्खा महाराष्ट्रभर कामं घेतली फिरत होते. हे आतमध्ये गेल्यानंतर अक्षरशः यांची वाताहात झाली आणि त्याच्यानंतर ही कंपनी उद्ध्वस्त झाली. म्हणजे आज सुप्रीम कंपनी कुठे आहे हे जर बघितलं तर इतर ठेकेदारांनी त्यांच्यापासून धडा घ्यावा की ज्यांची महाराष्ट्रभर कामं होती, हजारो कोटींची कामं करत होते, आज ते कोर्टाच्या वाऱ्या करतायत, कोर्टाच्या पायरीवर धाय मोकळून रडतायत. आणि अशातच त्यांची या रस्त्यावरची जी कंत्राटं होती ती सगळीही गेलेली आहेत, रस्त्यातून कामं काढून घेतलेली आहेत. अगदीच केलेल्या सगळ्या तक्रारी, वेळ लागला, पण केलेल्या सगळ्या तक्रारी शासनाकडे पोहोचल्या. मंत्री बदलल्यानंतर त्याची चौकशी झाली आणि लल्लू शर्मा आणि हा विकी शर्मा आणि त्यांची सुप्रीम कंपनी यांची वाताहात झाली. म्हणजे आज न उद्या काय मिळतो, म्हणजे आम्ही जे बोलतो सांगतो त्याला कदाचित वेळ लागेल, पण सगळी पापं यांच्या अंगावर पडतील. तुम्ही बघा आजचे जे ठेकेदार आहेत जे तुम्हाला दिसत आहेत, करोड रुपयाची कामं घेणार आहे, 20% बिलो 30% बिलो घेणार आहे, बोगस बिलं काढणार आहे, त्यांची अवस्था काय आहेत का ते सुखी? संकटामागून संकट येत आहे. सगळे काय जे 8-10 ठेकेदार तुमच्या डोळ्यासमोर ते असतील ते आणा आणि त्यांची अख्खी जीवनचर्या तपासा. म्हणजे रमेश पाटीलनी खूप चांगल्या भाषेत लिहिलं होतं की यांची अवस्था एकदा तपासा, यांच्या कुंडल्या तपासा. यांच्याकडे पैसा प्रचंड आहे पण यांना सुख नाही, यांना समाधान नाही, यांना झोप नाही. जे सुप्रीम कंपनीचं झालं, म्हणजे सुप्रीम कंपनीने पैसे खायला गेले, आज पैशाने त्यांना खाल्लं. या रस्त्यावरची सुप्रीम कंपनीची जी अवस्था झाली त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आत्ताच्या ठेकेदारांची होते. म्हणजे तुम्ही बघा आज या ठेकेदारांना कधी शांत झोप लागते का? म्हणजे एकाने मला सांगितलं की दारू पिल्याशिवाय यांना झोप लागत नाही, 3-4 वाजता यांचे मोबाईल ऑन असतात. म्हणजे आपण हे किती वाजेपर्यंत जागे असतात ते बघा. अगदी झोपून उठल्याने, दारू पिऊन झोपल्यानंतर जेमतेम झोप लागते आणि सकाळी उठून घरातून पळावं लागतं. यांना कधीही फोन करा, हे फोन द्या उचलणार तुमचे. एकदा ट्राय करा, रात्री यांच्या किती वाजता ऑनलाईन असतं ते बघा आणि सकाळपासून त्यांच्या घरामध्ये जाऊन बसायचं, ते आहेत का बघा. अनेकांचे पैसे थकवले, अनेकांना बुडवलंय, अनेकांना लुबाडलंय, त्याच्यामुळे यांना झोपही लागत नाही आणि घरातही थांबत नाही, यांना कुठल्याही प्रकारचं सुख लाभत नाही. अशी परिस्थिती आली. ही सुप्रीम कंपनीचं फार वाटोळ झालं. म्हणजे कोटीच्या कोटी उड्डाणं घेणारी ही कंपनी आज कुठे आहे याचा जर तपास केला तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्यातच जे काही आम्ही लिहिलं होतं, जे काही बोललो होतो, जे काही तक्रारी केल्या होत्या त्या सगळ्या तक्रारीच्या अनुषंगाने मी एकटाच श्रेय घेतो अशातला भाग नाही. अनेक जण या कंपनीच्या विरोधात कोर्टात गेले होते, अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. या सगळ्याचा परिपाक असा झाला की हा रस्ता त्यांच्याकडून काढून घेतला गेला. 11 ऑक्टोबर 2019 रोजी हा जो रस्ता आहे हा PWD कडे वर्ग करण्यात आला. सुप्रीम कंपनीचा याच्याशी काही संबंध राहिला नाही. म्हणजे आधी उठल्या बसल्या सुप्रीम कंपनीने जे शिव्या देत होते ते आधी शिवाय देतात. खरं तर 11 ऑक्टोबर 2019 पासून हा रस्ता जय भारत कंस्ट्रक्शन नावाची जी कंपनी आहे तिच्या हवाली केलेला आहे. आणि गेली 2 वर्ष म्हणजे 19 पासून आतापर्यंत या रस्त्याच्या परिसरात असलेले राजकारणी, काही सगळेच नाही, राजकारणी, अधिकारी आणि ठेकेदार हे यथेच्छ चालत आहेत. म्हणजे आपण तर जय भारत कंस्ट्रक्शन कंपनीचा जो काही ठेकेदार असेल त्याला आपण शिव्या घालतोय, पण त्याच्याकडून कामं घेणारे कोण कोण आहेत ते बघा. त्याच्याकडनं हप्ते घेणारे कोण आहेत, तक्रारी चौकशीच्या फेऱ्या लावून त्यांच्याकडून लुडपार करणारे कोण आहेत ते बघा. हे जर सगळं जर बघितलं तर या रस्त्यावर
आतापर्यंत ही सगळी बांडमुळं तरत आहेत आणि त्यामुळे रस्त्याची वाट लावली आहे. म्हणजे अवघ्या 2 वर्षामध्ये वाडा मनोर भिवंडी या रस्त्यावर 12 कोटींची बिलं काढलीत आणि अद्याप काढणं सुरू आहे. पहिले तर 3 कोटीचं काढलं, पुन्हा एकदा 3 कोटीचं काढलं, त्याच्यानंतर पुन्हा 3 कोटीचं आणि मनोर वाडा रस्त्यावर 3 कोटीचं, म्हणजे एकूण इथे 9 कोटी आणि तिथे 3 कोटी, 12 कोटी. आता हे रस्ते मी हवेतले सांगत नाही. तुम्ही या रस्त्यावर किती खर्च केलाय याची माहिती PWD कडून मागवा. तुमच्या लक्षात येईल आता 12 कोटींमध्ये किती चांगला रस्ता हा झाला असता. आज नुसता फक्त कुडूस परिसरातला जरी रस्ता बघितला ना तरी याच्यामध्ये खड्डे भरायचं नाव केलं जातं, थातूरमातूर पद्धतीने खड्डे भरले जातात. पुन्हा तोच प्रकार हा गेला 2-3 वर्षापासून सुरू आहे. सगळी लोक आंदोलन करतात, आंदोलन कोण करत नसलेला भाग नाही. मोठे राजकीय जे लोक जे आहेत राजकारणी ते कधीही करणार नाही, कारण 5 वर्ष मागच्या भाजपाची सत्ता होती, आता या 3 पक्षांची सत्ता म्हणजे मिळून 4 जण आहेत. 4ही पक्षांचे कुठलेही कार्यकर्ते त्याच्यावर आंदोलन करणार आहेत. जी लोक आंदोलन करतात बघा, स्वाभिमान संघटना आहे, जिजाऊ संघटना आहे, श्रमजीवी संघटना आहे, जनशक्ती युवा संघटना आहे आणि एक मनसे नावाचा पक्ष आहे किंवा आणखीन 2-4 अशा संघटना असतील. ही सगळ्या संघटनांची लोक वेळोवेळी आवाज उठवतात, आंदोलन करतात. आता हे PWDचे अधिकारी आहेत ना, हे निर्लज्जपणे तिथे येऊन सगळं हा सांगतात, अगदी लिहून देतात 8 दिवसात हा रस्ता पूर्ण होईल, 8 दिवसात रस्ता पूर्ण होईल सांगून 9व्या दिवशी तीच परिस्थिती असते. कारण हे सगळे राजकारणी या छोट्या छोट्या संघटनांना फाटावर मारतात. म्हणजे श्रमजीवी संघटनेचंही आता आंदोलन होतंय, स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन होतंय, जनशक्ती युवा संघटना, या सगळ्या संघटना अगदी चांगल्या प्रकारे आवाज उठतात. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण लोकांच्या भावना या लोकांना कळतात. ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना लोकांच्या भावना कळत नाहीत. ते लोकांच्या म्हणजे शिव्याशाप खातात, ते पैसे घेत नाही, पैसे खात नाही, ते शिव्याशाप खातात. आणि म्हणून या सगळ्या संघटनांच्या पाठीशी लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि एक शेवटचा दणका दिला पाहिजे. म्हणजे एक मोठा उद्रेक झाल्याशिवाय हा रस्ता काही चांगला होणार नाही. हा थातूरमातूर पद्धतीने केला जाईल. हा रस्त्याची परिस्थिती अशीच राहील. या रस्त्यावरून प्रवास करणारे हे कुठेतरी अपघातात मरण पावतील, जायबंदी होतील, हातपाय तुटतील आणि त्याच्यानंतर ते जे शिव्याशाप आहे, जो प्रकार होणार आहे तो या लोकांना लागेल जे जे पैसे खाणार आहेत. आणि म्हणून पैसे खाणाऱ्यांनी जरा भान ठेवावं कुठे पैसे खावेत. म्हणजे हा महामार्ग आहे, महामार्गाची एवढी वाईट अवस्था करून तुम्ही जर पैसे खाणार असाल तर तुम्हाला नरकापेक्षा वाईट पद्धतीने वागवलं जाईल, जगवलं जाईल. ह्या जन्माचं पाप ह्याच जन्मात फेडावं. मी सगळ्यांना एक विनंती करतो की या रस्त्याच्या विरोधात आता उठाव करूया. आणि दुसरा रस्ता करा म्हणून सांगायचं नाहीये, रस्ता तर यांचा आता बाप करेल. आता सगळेजण मागे लागले त्यामुळे रस्ता करावाच लागेल. पण रस्ता केल्यानंतर 2010 ते 2021 पर्यंत या रस्त्यावर किती खर्च झालाय आणि तो कशा पद्धतीने झालाय याची चौकशी झाली पाहिजे. हे सगळे ज्युनियर इंजिनियर इस्टिमेट बोगस बनवणारे, हे डेप्युटी इंजिनियर, हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ठेकेदार आणि पैसे खाणारे जे काही तिथले राजकीय पुढारी असतील. म्हणजे आपण सतत आमदार खासदारांना शिवाय देतो, पण आमदारां खासदारांपेक्षा राजकीय पक्षांचे जे पदाधिकारी आहेत हे अत्यंत हलकट लोक आहेत आणि त्या हलकटांना धडा शिकला पाहिजे. आणि म्हणून चौकशी होऊन हे लोक जेलमध्ये गेले पाहिजे. कारण कोणी कोणी पैसे घेतलेत, कसे कसे घेतलेत हे सगळे ठेकेदार, एकदा ठेकेदार जेलमध्ये गेला का सगळं बाहेर निघतं. याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही अनेक प्रकरणांमध्ये हे बघितलंय की ही सगळ्यांची लाईन लागते आणि एकदा लाईन लागली की यांना जन्माची अक्कल घडेल. आणि म्हणून या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे. एकमेव ठेकेदार जो आता जय भारत कंस्ट्रक्शन या कंपनीने जे थातूरमातूर काम चालू केलंय त्याचीही चौकशी झाली. जसं सुप्रीम कंपनीने जी बिलं काढून खाल्लेत त्याची चौकशी झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर आता जय भारत कंस्ट्रक्शन कंपनीने ठेका घेऊनही या रस्त्याची अशी दुर्दशा का झाली याचीही चौकशी झाली पाहिजे. JDE जे सगळे जे PWDचे अधिकारी आहेत ते ठेकेदार आणि मध्यस्थी करणारे दलाल, खरं तर दलाल हा शब्द खूप साधा आहे, हे भडवे, या सगळ्यांची चौकशी करून हे जेलमध्ये गेले पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे नोंदले पाहिजेत. आणि जे जे रस्ते असे खराब झालेत मी सगळ्यांना एक विनंती करतो की आता तरी बोला. बाहेरचा ठेकेदार येतो, आपल्या गावातील रस्ते खाऊन जातो आणि आपण बोलायला तयार नसतो. आता बोलायला सुरुवात करा, निवेदन द्या, मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन पाठवा, त्याची परत आमच्याकडे पाठवा. तुमच्याकडे जर रस्ता खराब झाला तर त्याची क्लिप आमच्याकडे पाठवा, कारण आता सगळेच रस्ते फिरणे शक्य होत नाहीये. ज्या रस्त्याची क्लिप त्याच दिवशी मी तुमच्याकडे ज्या दिवशी येईल त्याच दिवशी ती आमच्या फेसबुक पेजवर दिसेल, पत्रकार शरद पटेल या नावाचं पेज दिसेल. आम्ही त्याच्यावर पाठपुरावा करू, आमच्या चॅनलवर ती बातमी दाखवली जाईल. फक्त डेअरिंग केली पाहिजे. आमचं नाव सांगू. बऱ्याच लोकांनी क्लिप पाठवतात आणि काय सांगतात खाली लिहिले त्यांनी, कृपा करून आमचं नाव सांगू नका. आता काय एवढं घाबरताय?
बाहेरचा ठेकेदार तुमच्या गावात येऊन तुम्हाला लुटतोय आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करायलाही घाबरताय. या अशा प्रकारचं जीवन जगण्याला काही अर्थ नाही. तर माझी काही बायका पोरं रडत नाही तुमचे रस्ते खराब झालेत म्हणून, तरीही मी बोलतोय. सगळे ठेकेदारी अंगावर घेतलंय. म्हणजे मला अनेकांनी सांगितलंय की एक तर तुमचा घातपात होईल, तुम्हाला मारलं जाईल, तुमच्यावर हल्ला होईल, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवलं जाईल. मी सांगितलं या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. सोचूंगा तो करूंगा कैसे. मी परिणामांची पर्वा कधीच करत नाही. माझ्या हातात जर पेपर्स मिळाले, माझ्या हातात जर क्लिप मिळाल्या, माझ्या हातात जर सगळं पुरावे असतील तर मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. तुम्हीही घाबरू नका. आता उठाव करूया, ठेकेदारांना धडा शिकू.